खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासुदांनी नकली सापाचा किस्सा सांगितला। खरात भक्तांना उतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्याने मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा असं राजेंद्र जासूद यांनी म्हटलंय। तर भोंदूबाबा खरात बाबत जासुदांनी जो किस्सा सांगितला तो आपण पाहूया। तर खरात भक्तांना उतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्याने मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। मी पूजा करतोय, आता नागदेवता येईल, पण तुम्ही हातात दिलेला तांदूळ खाली पडू देऊ नका असं सांगायचा। तांदूळ खाली पडले तर नागदेवता दंश करेल असं खरात सांगायचा। भीती घातल्यामुळे लोक घाबरून जायचे आणि हातातले तांदूळ सांभाळून एका ठिकाणी उभे राहायचे। त्यानंतर मंत्र पुटपुटल्यासारखं करून खरात रिमोटवर चालणाऱ्या नकली सापाला पुढ्यात आणायचा। हे सगळं रात्रीच्या अंधारात होत असल्यामुळे भक्तांना नीट काही दिसत नसायचं। घाबरलेल्या अवस्थेमध्ये भक्त असल्यामुळे ते हातातले तांदूळ सांभाळत एकाच ठिकाणी थांबून राहायचे। नकली साप पुढ्यात आला की मागे उभे राहा असं सांगायचा आणि नकली साप घालवायचा। खरात सापाला काळी पट्टी बांधून त्याचा फणा दिसेल अशी व्यवस्था आधीच करून ठेवायचा। आज संध्याकाळी मी पत्रकारांसमोर येणार आहे, मीडियासमोर माझं म्हणणं मांडणार आहे। तो संध्याकाळी मी सर्व सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। आज संध्याकाळी मी मीडियासमोर येणार आहे। आजपर्यंत मीडियासमोर मी कुठलंही माझं म्हणणं मांडलेलं नाही। मला कोर्टातून ऑर्डर होती या संदर्भात कुणाशी चर्चा करायची नाही। आज संध्याकाळी मी येणार आणि तुम्हाला सर्व सविस्तर त्याची माहिती देणार आहे।